दुसरीकडे मुंबईतल्या आझाद मैदानमध्ये गिरणी कामगारांचं आंदोलन सुरू आहे। आज त्या आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी झाले। गिरणी कामगारांना धारावी पुनर्वसन प्रकल्पात घरं मिळालीच पाहिजेत असं उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंनी यावेळी आम्ही ठाकरे बंधू मराठी माणसासाठी एकत्र आल्याचं म्हटलं। मराठी माणूस संकटात असताना आपण दोघे भांडत कसे बसू असं ठाकरे म्हणाले। याचवेळी त्यांनी गिरणी कामगारांना आमचं सरकार घरं देऊ शकलं नाही हेही मान्य केलं। तर गिरणी कामगारांना मुंबई बाहेर काढण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। गिरणी कामगारांना मुंबईतच घरं द्यावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे। 2.5 वर्ष सत्तेत असताना गिरणी कामगारांचा प्रश्न तुम्ही का मार्गी लावला नाही असा सवाल बावनकुळेंनी केलाय। गिरणी कामगार हा मुंबई बाहेर फेकला जातोय, त्यांना शेलू आणि वांगडीमध्ये पाठवलं जातंय आणि धारावीच्या माध्यमातून अदानीला मात्र अख्खी मुंबई आंदण दिली जाते। तर आमची आग्रहाची मागणी आहे की गिरणी कामगारांना धारावीमध्ये घरं द्या धारावीकरांसोबत आणि अदानींचे टॉवर हे शेलू आणि वांगडीला उभे करा। 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तर निर्णय का नाही केले? तेव्हा तुमचा फेन कोणी पकडला होता? तुमचा कागद कोणी थांबवला होता? हे जे बोलणारे लोक आहेत ना, जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा काही काम करायचं नाही, सत्ता गेली का त्या ठिकाणी मग त्यांच्या पायाखालची वाळू घसरली, लोक त्यांच्यापासून दूर गेले का मग मात्र त्या ठिकाणी भूमिका बदलतात। हे सरड्यासारखे रंग बदलणारे माणसं आहेत।